ना डॉक्टर ना कंपाऊंडर, साधं फार्मसीचं शिक्षणही नाही. तरीही पंढरपूर तालुक्यातील विकास पवार नावाचा नराधम गेली अनेक वर्ष गर्भलिंग निदान आणि असुरक्षित गर्भपाताचा धंदा करत होता. पोटात मुलगी नको म्हणणाऱ्या विकृत मानसिकतेचा फायदा घेत तो आधी सोनोग्राफी करून पोटात मुलगा आहे की मुलगी हे सांगायचा आणि गर्भ मुलीचा असेल तर कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना गर्भपात करायचा. 20 ते 25 हजार रुपयासाठी निष्पाप माता आणि अजून जन्मालाही न आलेल्या गर्भाचा तो सौदा करायचा. राज्याच्या विविध भागात फिरून तो आधी सावध हेरायचा आणि माणुसकीचा खून करायचा. विकास पवार या नराधमाच्या या राक्षसी खेळात बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील एका निष्पाप महिलेचा आणि तिच्या पोटातील गर्भाचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर त्याचा हा काळा कारभार उघडकीस आला. आज विकास पवार पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र या प्रकरणामुळे गंभीर असे प्रश्न उभे राहतात. हा नराधम सोनोग्राफी नेमका कुठे करायचा? आरोग्य विभाग इतकी वर्ष झोपेत होता का? त्याला मदत करणारे दलाल, डॉक्टर आणि एजंट कोण? त्याला अटक झाली असली तरी खरंच त्याच्यावर कठोर कारवाई होणार का? बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देणारे सरकार अशा नराधमावर कसा लगाम लावणार, हे प्रश्न ते आहेत. या प्रकरणी सगळ्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलं असलं तरी आपण या प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहोत.